प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा सर्वांचं आजच्या भक्ती मंदिरामध्ये स्वागत आहे. माझा विश्वास आहे प्रियानो की आपण प्रभूच्या वचनामध्ये वाढत आहोत आणि वेगवेगळ्या रीतीने प्रियानो दर रविवारी वचन तुम्हालाच नाही तर मला देखील प्रियानो सांगत असताना ते आशीर्वादाचं असतं. अभ्यास करत असताना देखील माझ्यासाठी देखील ते आशीर्वादाचं आहे. आज देखील प्रियानो जो विषय मी घेतलेला आहे तो म्हणजे ख्रिस्ती सभासदांची जबाबदारी. ख्रिस्ती सभासदांची जबाबदारी काय आहे हे प्रियानो आपल्याला आज वचनामधून शिकायचं आहे. जो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे त्यामध्ये तिमोथेचं पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 ते 7 वचनं प्रियानो आपण वाचलेली आहेत. खरं तर ती अधिक लांबपर्यंत यादी दिलेली आहे की ख्रिस्ती मंडळीचे कामदार, ख्रिस्ती मंडळीचे कामदार कसे. तर त्या वचनांना वाचत असताना कामदार म्हणत असताना म्हणजे सेवक, त्याच्यामध्ये पाळक आले, त्यामध्ये प्रियानो सुवार्तिक आले, त्यामध्ये प्रियानो पंचमंडळाचे लोक आले आणि त्यामध्ये प्रत्येक सभासद आलेले आहेत. कारण नवीन करारानुसार प्रियानो आता कोणीही एकच जण याजक राहिलेला नाही, तर प्रत्येक विश्वासणारा हा याजक झालेला आहे. प्रत्येक स्त्री पुरुष तरुण तरुणी देवबापाची सेवा हे प्रियानो त्यांच्याकडून अपेक्षित आहे. आणि म्हणून जो कोणी प्रियानो म्हणतो की होय मी ख्रिस्ती आहे किंवा माझा पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने आता बाप्तिस्मा झालेला आहे, तर तो व्यक्ती सेवा करण्याच्या पात्रतेचा आहे आणि त्यांनी सेवा करावी. त्याने मंडळीतील लोकांच्याच बाजूने बसून राहू नये, तर प्रियानो त्यांनी समोर देखील यावं आणि प्रियानो सेवा करावी. प्रभूची स्तुती असो. आपल्या या मंडळीतून प्रियानो जे सेवक तयार झाले तर त्या सर्व सेवकांना त्यावेळेला सुद्धा आणि आज तरुण तरुणी ज्या आहेत त्यांनासुद्धा मी हेच आव्हान करत असतो की बाप्तिस्मा झाला म्हणून मागील बेंचवरून तुमची जागा आता पुढच्या बेंचवर आलेली आहे असं प्रियानो काही मंडळांमध्ये लोकांना वाटत असतं किंवा काही अंशी तसे काही पाळक लोक शिकवत देखील असतील की बाबा पूर्वी त्याचा बाप्तिस्मा नव्हता म्हणून तो मागच्या बेंचवर बसायचा किंवा मागच्या बाजूला तो बसायचा आणि आता त्याचा बाप्तिस्मा झालेला आहे तर आता कुठंतरी तो पुढच्या बेंचवर येऊन बसायला लागलेला. तर आपली पवित्र शास्त्राची शिकवण अशी आहे, ही माझी शिकवण आहे असं नाही म्हणत मी प्रियानो, पण पवित्र शास्त्राची शिकवण मी आत्मसात केली आणि प्रियानो तीच मंडळीमध्ये प्रियानो लागू केलेली आहे. किती म्हणजे आता बाप्तिस्मा झाल्यावर बाबा फक्त पुढच्या बेंचवरच नाही तर व्यासपीठावर तुझी जागा आहे, तुला इथून भक्ती चालवायची आहे, कालांतराने उपदेश करायचा आहे आणि नंतर दुसरीकडे जाऊन सुद्धा तुला सुवार्तेची घोषणा करून मंडळांची देखील स्थापना करण्याची जबाबदारी परमेश्वराने मी दिलेली नाही, अधिकाऱ्याने दिलेली नाही, ही देवबापाने त्याला दिलेली आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपण वाचतो प्रियानो जो शास्त्रभाग आपल्यासाठी वाचलेला आहे की ख्रिस्ती मंडळीचे कामदार, तिथं म्हटलेलं आहे कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो. हे वचन विश्वसनीय आहे. पहिला पेत्र त्याचं पेत्राचं जे पहिलं पत्र आहे त्यानुसार प्रियानो प्रत्येक व्यक्ती हा याजक आहे. प्रत्येक विश्वासणारा याजकाचं आहे. पूर्वी जुन्या करारामध्ये याजक म्हणून एक प्रियानो परमेश्वराने वंश राखून ठेवला होता, लेवीय वंश ठेवला होता त्याने, आणि त्यांच्याचद्वारे फक्त सेवा होती, मंदिरातली सेवा त्यांनीच करायची म्हणून. पण नवीन करारामध्ये प्रत्येक विश्वासू आता फक्त यहुदी लोकच नाही तर जगामध्ये येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे जे कोणी आहेत त्या सगळ्यांना प्रियानो परमेश्वर म्हणते तुम्ही याजक आहात. आणि म्हणून तो म्हणते तुम्ही जगाचे मीठ आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. त्याने कंसामध्ये कुठेही असं दिलेलं नाही आहे हे शब्द वापरत असताना
की फक्त पाळक जगाचे प्रकाश आहेत, फक्त सुवार्तिक जगाचे मीठ आहेत, अधिकारी, असं कुठं दिलेलं नाही. कुठंही हा भेदभाव प्रियांनो असा ठेवलेला नाही प्रभू येशू ख्रिस्ताने की हे विश्वासू लोक आहेत आणि हे सेवक आहेत. प्रत्येकजण सेवा करणार आहे प्रियांनो. आणि म्हणून पवित्र शास्त्राच्या शिकवणीनुसार प्रत्येक विश्वासणारा हा जर देवापाचा सेवक आहे, सेविका आहे, तर त्यांनी ते कार्य पुढं नेत राहावं. त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत काही. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे दुसऱ्या वचनामध्ये की अध्यक्ष अदृश्य व एका स्त्रीचा पती, म्हणजे पाळक जो आहे, जर तो आता मंडळीतून तयार होत आहे आणि तो पाळक म्हणून सेवा करत आहे, तर तो अदृश्य एका स्त्रीचा पती, नेमस्त, स्वस्तचित्त, सौम्य, अतिथीप्रिय, निपुण शिक्षक असावा. तो मद्यपी व मारका नसावा, तर सौम्य. आता सौम्यनंतर काय आहे? सौम्यनंतर काय आहे बायबलमध्ये? हां, सौम्यनंतर काय चिन्ह आहे का नाही काही तुमच्याकडं? स्वल्पविराम आहे का सौम्य भांडण असं लिहिलं? सौम्य भांडण नाही लिहिलं ना. सौम्यनंतर स्वल्पविराम आहे. तर तो सौम्य आणि भांडण न करणारा, द्रव्याचा लोभ न धरणारा, आपल्या घराची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भीड मर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा. ज्याला आपल्या घराची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करील? त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये. म्हणून नवशिका नसावा, त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात पडू नये, म्हणून त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांनीही चांगली साक्ष दिलेली असावी. पुढं आणखीन दिलेलं आहे, तसेच सेवकही गंभीर असावे, दुतोंडे, पानासक्त व अनितीचे पैसा मिळवणारे नसावे. यादी भरपूर आहे. पाळकाची जबाबदारी, पाळकाने कसं असावं, पाळकाने कसं राहावं, या गोष्टींची यादी दिलेली. दुसऱ्या बाजूला आळीपाळीचं वचन मगाशी आपल्याला बंधू अमित मखासर यांनी वाचून दाखवलं. आणि वेगवेगळ्या रीतीने त्या मंडळी, नावं वाचताना कठीण गेलं आहे का नाही सगळ्यांनाच? वेगवेगळी नावं आहेत. ते आपल्याकडच्या नावांसारखी ती नावं नाही आहेत. पण मला मुद्दामून हे दाखवायचं होतं त्या शास्त्र भागामध्ये काय प्रामुख्याने आपल्याला वाचायला मिळालं. त्याच्यात नावांच्या व्यतिरिक्त काय होतं? कोणी सांगेल मला? नावांमध्ये न लक्ष देता काय त्याच्यामध्ये सांगत होता? पाऊल रोमच्या मंडळीला काय सांगत होता त्या शास्त्र भागात? आळीपाळीचं वचन वाचलं ना आपण, रोमकरासपत्र 16वा अध्याय आणि 1 ते 16 वचन आपण वाचलेलं आहे. कोणाच्या लक्षात आहे का काय होतं ते? पाऊल काय सांगत होता? कोणाच्या लक्षात येतंय का? पाऊल काय सांगत होता? दरवेळेला काय सांगतोय तो? सलाम सांगतोय. रोम मधल्या मंडळीला सातत्याने त्या मंडळीमध्ये असलेल्या लोकांची आठवण करून, नाव घेऊन त्यांना सलाम सांगत आहे प्रियानो. तो नुसता सगळ्यांना सलाम सांगा, मंडळीला सलाम सांगा असं नाही सांगत आहे प्रियानो. तो प्रत्येकाचं नाव घेत आहे आणि प्रत्येकाचं नाव घेऊन त्यांना तो म्हणत आहे की त्यांना सलाम सांगा. काही ठिकाणी प्रियानो तो म्हणत आहे माझा सहकारी आहे, काही ठिकाणी म्हणत आहे माझ्या आई समान आहे. त्या लोकांची त्याने नावं घेतली. म्हणजे दुसऱ्या बाजूला आपल्याला हे सुद्धा दिसत आहे, मंडळीतले लोक प्रभूच्या सेवेमध्ये इतके तत्पर होते की पत्र लिहित असताना त्याने प्रत्येक त्या लोकांची नावं लिहिलेली आहेत. फक्त कुटुंबाचं नाव नाही लिहिलं, आडनाव नाही लिहिलं, त्या प्रत्येकाचं नाव लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हा दिसून येतो की
की ते लोक साधेसुधे नव्हते, ते प्रभूच्या सेवा कार्यामध्ये वाढत जाणारे, पावलाला सहकार्य करणारे होते. आणि म्हणून वारंवार त्यांचं त्या ठिकाणी सलाम सांगत असताना एकाच झटक्यात त्यांनी सगळ्यांची नावं लिहिली नाही आणि खाली शेवटी त्यांनी लिहिलं नाही, या सगळ्यांना सलाम सांगा. तसंही जमलं असतं नाही का, वेळ वाचला असता, त्याचा वेळ वाचला असता, आपला वेळ वाचला असता, कशाला जास्त लिहायचं एवढं. पण त्यांनी तसं केलं नाही. त्याने प्रत्येकाचं नाव घेतलेलं आहे आणि त्या प्रत्येकाला त्याने त्या ठिकाणी प्रियांनो विशेष करून त्यांचं एक, ज्याला आपण विशेषण म्हणू, किंवा ते कशासाठी माझ्या अंतःकरणामध्ये खरं तर स्थान करून ठेवलेलं आहे त्यांनी, हे पाऊल सांगतोय. कशामुळे मला त्यांची आठवण येते, काय म्हणून त्यांच्याकडे मी पाहतोय, का मला सारखं त्यांच्याबद्दल कुतूहल वाटत आहे, त्याचं विशेषण प्रियांनो त्यांच्यासमोर लावून त्यांना वेगवेगळ्या रीतीने सलाम सांगत आहे. म्हणजे एका बाजूला ख्रिस्ती प्रियांनो म्हणून घेणारे जे लोक आहेत, मग त्याच्यामध्ये मंडळीचे लोक असू द्या किंवा त्याच्यामध्ये सेवक असू द्या, वचनाप्रमाणे जर प्रियांनो ते चालणारे लोक आहेत, जीवनाच्या पुस्तकामध्ये त्यांची नावं खात्रीने लिहिली जातील प्रियांनो. या पवित्र शास्त्रामध्ये त्यांची नावं आहेत म्हणून ते फार मोठे झालेले आहेत असं नाही, तर तुमचं आणि माझं नाव सुद्धा त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये प्रियांनो लिहिलं जावं. आणि आपण तिथं गेल्यानंतर देवबापाने पुस्तक उघडून म्हटलं जावं, अरे हो, या व्यक्तीने असं असं कार्य केलं त्याच्या मंडळीमध्ये, अरे या व्यक्तीने अशा रीतीने खरं तर सेवा केली, अशा रीतीचं तिथं प्रियांनो आपलं नाव घेऊन देवबापाने आपल्याला शाबासकी द्यावी. यासाठी आपल्याला आज ज्या मंडळीमध्ये आपण आहोत तिथे प्रियांनो साक्ष ठेवायला पाहिजे. आपलं जीवन तसं राहायला पाहिजे, आपली वर्तणूक तशी राहायला पाहिजे, आपलं बोलणं चालणं, आपली कृती नुसते रविवारी हो येतात ते चर्चला असं तुमचं वर्णन कोणी फक्त करू नये. येत असतात चर्चला बस, पण त्याच्यापेक्षा असं म्हटलं तर अहो त्यांनी चांगली साक्ष दिली मागच्या रविवारी, किती सुंदर साक्ष होती, अहो त्यांनी सुंदर प्रार्थना केली आमच्यासाठी, अहो त्यांनी एका कुटुंबाला मदत केली, जाऊन भेट घेतली त्यांनी, अहो त्यांनी अशा अशा लोकांमध्ये जाऊन सुवार्ता कार्य केलं, एक गट स्थापन केला. असं काहीतरी विशेष काहीतरी घडलंय असं प्रियांनो लोकांनी बोललं पाहिजे. काही जणांची साक्ष तशी आहे, काही जणांचं काहीच नाहीये, असं प्रत्येक मंडळीमध्ये प्रियांनो आढळून येतं. पण विशेष आपल्याला लक्ष द्यायचं आहे की ज्या मंडळीमध्ये परमेश्वराने तुम्हाला आणि मला ठेवलेलं आहे, त्या मंडळीमध्ये आपल्याबद्दल लोक काय म्हणत आहेत, आणि त्याहीहून प्रियांनो जास्त म्हणजे परमेश्वर माझ्याकडे कसं बघत आहे, त्या देवबापाला खरंच संतुष्ट मिळत आहे का, की या मंडळीमध्ये त्याचं रोपण केलेलं आहे, तो इथं वाढलेला आहे, तर खरंच फार चांगल्या रीतीने तो कार्य करत आहे. कित्येक वर्षापासून तो कदाचित या ठिकाणी त्या मंडळीमध्ये सभासद आहे, तर परमेश्वराने म्हटलं पाहिजे होय हा फळ देणार आहे. हे झाड लावलेलं आहे, अंजिराचं झाड कुठल्या मळ्यात लावले, द्राक्षाच्या मळ्यात लावलेले, त्याला फळ यायला पाहिजे प्रियांनो, फळ लागलं पाहिजे आणि ते फळ टिकायला सुद्धा पाहिजे. अशा रीतीने प्रियांनो आपलं या ठिकाणचं स्थान आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून काही गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये ज्या लिहिलेल्या आहेत त्या मंडळांबद्दल उल्लेख केलेला आहे. त्या मंडळांचा उल्लेखच नाही फक्त प्रियांनो, जसं आपण रोम करासपत्र, एक रोममधली मंडळी आहे, रोम शहर आहे, गलतीय करासपत्र, गलती नावाची एक मंडळी आहे, शहर आहे, ते त्या शहरामधल्या मंडळीबद्दल म्हटलेलं आहे. करंती करासपत्र, करिंथ नावाचं एक शहर आहे, त्या शहरामधली असलेली मंडळी आहे. पण त्या मंडळांमध्ये कुठं ना कुठं काही सभासदांची नावं सुद्धा आलेली आहेत. आपलं जे आता स्मरणिका काढलेली आहे त्यामध्ये तुमच्या लोकांचे फोटो लावलेले आहेत, तुमची फक्त नावं लिहिण्यात आली, तिथं कुटुंबाचं नाव लिहिण्यात आलं. म्हणजे मला तर असं वाटत होतं आणि पाळकेनबाईला की त्या कुटुंबाचं नुसतं नाव न लिहिता काहीतरी विशेषण लागलं असतं तर किती छान लागलं असतं. पण आमच्याकडे वेळ नव्हता तसं.
अशी विशेषणं होती, पण आमच्याकडे वेळ नव्हता की तेवढं सगळं आठवून त्यांच्याबद्दल हे करून तो शब्द योग्य मराठीमध्ये सापडावा. त्यावेळेला आमचं स्वागत करण्यात येतं नाव घेऊन. त्यावेळेला कोणालाच माहीत नसतं आम्ही कसे आहोत, काय आहोत. स्वागत होतं, पण ज्या वेळेला सेंड ऑफ होत असतो 3 वर्षानंतर किंवा 4 वर्षानंतर, त्यावेळेला जे फेअरवेल पार्टी असते त्यामध्ये नाव न घेता फक्त आमच्याबद्दल बोललं जातं आणि सांगितलं जातं, आणि मग नंतर शेवटी नाव घेतलं जातं की ती व्यक्ती अशी अशी आहे आणि त्याचं नाव असं असं आहे, आणि मग टाळ्यांचा गडगड होतो. मला वाटतं 8 मार्चला तसंच केलं ना, काही स्त्रियांचं एकत्र या ठिकाणी केलं होतं पाळकीनबाईंनी, आणि नाव घेऊन स्वागत करण्यापेक्षा त्यांनी काय केलं होतं, काही स्त्रिया होत्या याच्यामध्ये, की त्या स्त्रीचं काय विशेष गोष्ट आहे त्याचं वर्णन त्यांनी केलं आणि इतरांनी ओळखायचं, आणि जो कोणी ओळखेल त्या व्यक्तीने जाऊन त्याचं स्वागत करायचं त्या स्त्रीचं. स्वर्गामध्ये कदाचित अशाच रीतीने प्रियांनो आपलं सुद्धा स्वागत होणार आहे. तिथं डायरेक्ट आपल्याला नाव घेऊन त्या ठिकाणी मुकुट दिला जाणार नाही, पण त्याने काय कार्य केलं त्याच्याबद्दल सांगितलं जातं. 26 जानेवारीला ज्या वेळेला परेड होत असते, तर त्या परेड होण्याआधी जे भारताचं रक्षण करण्यासाठी सैनिक मरण पावतात त्यांना प्रियांनो वेगवेगळे पदं दिली जातात, सन्मानित केलं जातं, आणि ती व्यक्ती हयातीत नाही आहे तर त्यांच्या घरातल्या लोकांना, त्या विधवा पत्नीला किंवा मुलाला किंवा मुलीला बोलवलं जातं. पण त्यांना डायरेक्ट ते पारितोषिक दिलं जात नाही, परंतु वीरमरण, देशासाठी वीरमरण ह्या माणसाचं कसं झालं, त्याने काय कार्य केलं याचं वर्णन सांगितलं जातं प्रियांनो, आणि मग त्यांना त्यांच्या नावाने स्मरणार्थ त्यांच्या प्रियांनो एक पुरस्कार तिथं दिला जातो. या सर्व लोकांची नावं जर बघितली प्रियांनो, तर ही का त्याच्यामध्ये सापडली आहेत असा विचार येतो. का बरं असं त्यांनी काय कार्य केलं असेल, आणि आपण काय करू शकतो. आपलं तर नाव आता ह्या पवित्र शास्त्रात येणार नाही, कारण पवित्र शास्त्र आता पूर्ण झालेलं आहे, याच्यामध्ये नवीन पुस्तक घालता येणार नाही. पण एक पुस्तक असं आहे की जे जीवनाचं पुस्तक आहे, ते स्वर्गामध्ये आहे. तिथं मात्र प्रियांनो आपल्या नावासमोर परमेश्वर लिहायला सुरुवात करेल की ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खरंच काय विशेष होतं म्हणून, किंवा काय करत आहे म्हणून. आणि म्हणून ख्रिस्ती या नात्याने आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत. आपण ख्रिस्ती म्हणतो स्वतःला, आपण समजा चर्च ऑफ द नॅझरीनची या ठिकाणी सभासद जर म्हणत आहोत, तर मला माझ्या जीवनामध्ये मला काय विशेष करायला पाहिजे. नवीन काही गोष्टी प्रियांनो मी तुम्हाला सांगणार नाहीये, ज्या प्रियांनो पवित्र शास्त्रामध्येच आहे, पण त्या थोडंसं ज्याला आपण म्हणतो ब्रशिंग, की ज्याला आपण म्हणतो धूळ पडलेली असेल तर ती झटकण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. आणि म्हणून काही वचनं प्रियांनो आज आपण काढून वाचणार आहोत की ख्रिस्ती या नात्याने माझी जबाबदारी काय आहे. तर सगळ्यात पहिली जबाबदारी 1 पेत्र 1 अध्याय आणि त्याचं 22 वचन काय म्हणतं बघा. कोणी ओळखून दाखवावं तिथे. 1 पेत्र 1 अध्याय आणि 22 वचन काय म्हटले तिथं प्रियांनो. येस, थँक्यू. कोणता शब्द आहे, कोणती जबाबदारी आहे, कोणती जबाबदारी आहे, कोणी सांगेल. ख्रिस्ती या नात्याने काय जबाबदारी आहे माझी. हॅलो, मोठ्याने सांगा, मला ऐकायला येत नाही, बहिरा झालोय मी. काय आहे तिथे. प्रीती, प्रेम, एकमेकांवर प्रीती करत राहा. निर्धप बंधू प्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतलेले आहेत, म्हणून
एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा. ख्रिस्ती व्यक्तीची जबाबदारी. तुम्ही कुठल्याही चर्च सभासद असा, पण तुमच्या जीवनामध्ये हा गुण असणं फार गरजेचं आहे, जर ख्रिस्ती म्हणून आहात तर. आणि तो म्हणत आहे तेवढ्यासाठी प्रियानो, त्याने डायरेक्ट शब्द असं म्हटलेला नाहीये मनापासून तुम्ही प्रीती करा किंवा एकमेकांवर प्रीती करा. नाही, त्याच्या आधी त्याने काय म्हटलेलं आहे? निर्धप बंधुप्रेमासाठी तुम्ही आपला जीव सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतलेले आहेत. शुद्ध करून घेतलेले आहेत. ख्रिस्ताने रक्त सांडलं, त्या रक्तामुळं प्रियानो आपलं जीवन पवित्र झालेलं आहे. जुनं जीवन निघून गेलेलं आहे. म्हणून तो म्हणत आहे एकमेकांवर मनापासून, नुसतं म्हणत नाहीये प्रियांनो, पण काय काय गोष्ट म्हणत आहे, मनापासून निष्ठेने प्रीती करा. निष्ठेने, निष्ठा. प्रेम करायचंय, प्रीती करायचे, होय. भावाने भावावर, बहिणीने बहिणीवर प्रीती करायचे. एकमेकांसाठी प्रियांनो त्या ठिकाणी आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. कारण परमेश्वराने आपल्यासाठी त्याच प्रीतीसाठी आपला प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलेलं आहे. आणि म्हणून जगाने जे काही सुवार्ता ऐकलेली आहे आत्तापर्यंत, ती प्रियांनो फक्त प्रीतीबद्दलच. ख्रिस्ती या नात्याने ज्या वेळेला एखादा व्यक्ती समोर जातो, ख्रिस्ती इतर लोकांच्या समोर, त्याला आपली प्रीती दिसली पाहिजे प्रियांनो. आणि प्रीतीने प्रियांनो आपल्याला एकमेकांना जिंकायचं आहे. जिथं वैरभाव आहे, जिथं कटुता आलेली आहे, तिथं प्रियांनो प्रीतीने एकमेकांना आपल्याला जिंकून घ्यायचं आहे. आणि म्हणून जेव्हा देवाने जर आपल्यावरती प्रेम केलेलं आहे, योहान 3:16 काय म्हणत आहे? देवाने जगावर एवढं शत्रुत्व केलं की त्याने शत्रुत्व केलं का? काय केलं त्याने? अहो, त्यानेच आधी प्रीती केली. आपण काहीतरी विशेष करत आहे असं नाही, त्याने स्वतः प्रीती दाखवली. नुसती प्रीती शब्द बोलला नाही, देण्यातून त्याने प्रियांनो कृती करून दाखवलेली आहे. प्रीती माझी किती आहे, माझा एकुलता एक पुत्र मी तुम्हाला देत आहे. ख्रिस्ती मंडळी आणि ख्रिस्ती मंडळीमधले सभासद, आणि माझी जबाबदारी काय आहे? पहिली, मला प्रीती करायची आहे. दुसरा प्रियांनो मुद्दा याच्यामध्ये मला सांगायचं, माझ्याकडे आज भरपूर मुद्दे आहेत म्हणून मी लवकर या वचनांवरती जास्त आपण न रेंगाळता पुढे जाऊया. एफेसकरास पत्र 4 अध्याय 16 वचन. नंबर 1 आपण प्रीती म्हणून पाहिले. नंबर 2 कोणी ओळखेल? एफेसकरास पत्र 4 अध्याय 16 वचन. कोणी वाचेल? येस, त्याच्यापासून पुरवठा करणारा प्रत्येक सांध्याच्या योगे संबंध शरीराची जुळवणूक व जमवाजम होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या परिणामाप्रमाणे कार्य करीत असतात. आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेत आहे. कोणती गोष्ट प्रियांनो याच्यामध्ये? एक प्रीती संपलेला आहे बरं का. दुसरा मुद्दा आहे याच्यामध्ये. काय आहे? कोणत्या गोष्टीबद्दल तो म्हणत आहे? पौल इफिसच्या मंडळीला म्हणत आहे. कोणता शब्द भर दिलेला आहे? हा, प्रीती तर आहेच. अजून एक शब्द आहे, शरीराची जुळवणूक व जमवाजम. शरीराची जुळवणूक आणि जमवाजम, जुळून घेतलं पाहिजे. म्हणजेच काय? थोडक्यात एकमेकांना
समजून घेणं प्रियानो गरजेचं. प्रीती ज्या वेळेला आपण करतो तर ती नुसतीच प्रीती न करता एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. एकमेकांना ज्या वेळेला आपण प्रियानो समजून घेतो त्यावेळेला त्या मनुष्याकडून कदाचित नकळत किंवा जाणून बुजून घडलेल्या चुका जरी असतील त्याची क्षमा करायला सुरुवात होते. मंडळीमध्येच प्रियानो हे जुळलं पाहिजे, एकमेकांबरोबर जुळलं पाहिजे. आता मी समजून घ्या म्हणून असताना जुळवणूक शब्द याचा अर्थ असा घेऊ नका की नातेवाईक जुळवून घ्यायचेत. काही लोकांना तसा शब्द वाटतच आहे का नाही. नातेवाईक, नातं जुळून घ्या, घ्या मुलाशी लग्न करून त्या मुलीशी लग्न करून झालं आमचं, जुळवणूक झाली. फार मी तसल्या जुळवणुकीबद्दल बोलत नाही, ना पवित्र शास्त्र असल्या जुळवणुकीबद्दल बोलत आहे. एकमेकांना समजून घेणं म्हणजे प्रियानो त्या ठिकाणी प्रीती करत असताना त्यांना समजून घेणं म्हणजे क्षमेची याचना देखील प्रियानो करायचीच गरज नाही, आपोआपच प्रियानो ती गोष्ट व्हायला लागते. समजून घेतो आपण. प्रीती हा पहिला शब्द आहे. दुसरं प्रियानो आपण शब्द हा पाहिलेला आहे जुळवणूक व जमवाजम शरीराची करून घ्यायची प्रियानो. एकमेकापासून विभक्त झालेले आपल्याला नको आहेत. ते कुटुंब वेगळं, हे कुटुंब वेगळं असं म्हणून नाही. आम्ही एकाच कुटुंबाचे सर्व सदस्य आहोत आणि ते कुटुंब म्हणजे चर्च ऑफ द नॅझरेन भूषणनगर मंडळीतले आम्ही नातेसंबंध आहोत. रक्ताचे आपल्याला नातेसंबंध नसतील, आपण कोणाबरोबर एखाद्याची त्या ठिकाणी नातं जुळून घेतलेलं नसेल, पण तरी ख्रिस्तामध्ये जे नातं आहे भाऊ बहीण म्हणून जसं आहे तसं प्रियानो ते जुळवणूक घेतली पाहिजे. ख्रिस्ती किंवा मंडळीमध्ये या गोष्टी जर असतील तर प्रियानो ती आपली जबाबदारी आहे, हे सगळ्यांनी लक्ष घ्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट प्रियानो, इब्री लोकासपत्र 10वा अध्याय 24 वचन. कोण शब्द शोधता आता बघू. इब्री लोकासपत्र 10वा अध्याय 24 वचन. ओके, इथं पण परत प्रीती आले म्हणून प्रीती शब्द बोलू नका. आता काय महत्वाचा शब्द आहे हा? आणि प्रीती व सत्कर्म करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष आपण करू. उत्तेजन मिळायला पाहिजे. कशासाठी तो म्हणत आहे, विशेष करून प्रीती आणि सत्कर्म करावयास उत्तेजन. चांगलं काम करण्यासाठी एकमेकांना उत्तेजन द्यायला पाहिजे, प्रोत्साहन द्यायला पाहिजे, एनकरेजमेंट. चांगलं आहे, खूप चांगलं आहे, करा असं म्हटलं पाहिजे. आवडलं तुमचं हे काम म्हटलं पाहिजे कुणीतरी. मंडळीमध्ये म्हणतच नाही आपण, सांगतही नाही, बोलतही नाही. ठीक ठीक पण शब्द फार कठीण निघतो. ठीक म्हणायचं म्हटलं तर आपण एकमेकांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे त्यांच्या कार्यासाठी, त्यांच्या कृतीसाठी. सुंदर केलं कार्य ब्रदर सिस्टर, छान झालं. माझ्या भावा बहिणी खूप चांगलं काम केलं असेल. बाहेरच्या गोष्टींसाठी नाही म्हणते बरं का मी. मंडळीमध्ये जर एखादं कार्य केलं तर त्याच्यासाठी त्याला उत्तेजन द्या, प्रोत्साहन द्या प्रियानो. त्याला म्हणा फार चांगलं कार्य केलं बाबा तू मंडळीत. मंडळीमध्ये आपली ओळख, एकतर प्रीती आपण म्हणत आहे, दुसरी प्रियानो आपण म्हणत आहे जुळवणूक घेण्याचं, समजून घेण्याचं, तिसरं आपण म्हणत आहे प्रियानो प्रोत्साहन देण्याचं. पाऊलाच्या जीवनामध्ये प्रोत्साहन देणारा व्यक्ती होता म्हणून पाऊल खरं तर एवढा पुढे आला. कोण होता? कोण होता पाऊल एवढं कार्य करू शकला? कोण होता? नाव माहिती आहे का? येस, प्रेषितांच्या कृत्यावर आपण लॉकडाऊनमध्ये अभ्यास घेतलेला आहे प्रियानो, संदेश दर रविवारी ऐकलाय. बर्नबा जो होता प्रियानो, त्याचं मुळातच नाव बर्नबा म्हणजे प्रोत्साहन देणारा. बर्नबा जर नसता तर पाऊल पुढं कधीच आला नसता प्रियानो. बर्नबा असा एक व्यक्ती होता की ज्या वेळेला हा पाऊल
लोकांचा छळ करत होता. म्हणजे त्यावेळेला त्याचं नाव शाऊल होतं. तो लोकांचा छळ करायचा, ख्रिस्ती लोकांचा, त्यांना डांबायचा, मारायचा, झोडायचा. लोक घाबरायचे त्याला. आणि ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रियांनो ओळख त्याला झाली, त्याचं परिवर्तन झालं, तर त्याला आता असं झालं होतं की ह्या लोकांमध्ये मी कधी सामील होईल. आणि म्हणून त्या मंडळांमध्ये ज्या वेळेला तो सामील व्हायला लागला, लोक घाबरायला लागले, हा इथं कसा काय यायला लागला, याचं दुसरं षडयंत्र काय आहे का, आता हा काहीतरी आपल्यावरती देखरेख ठेवण्यासाठी आलाय का, हा आपल्याशी एकदमच जुळून कसा घ्यायला लागला. लोक घाबरायला लागले. बर्णबा तिथं होता. बर्णबाने शिष्यांकडे घेऊन गेला पावलाला आणि शिष्यांना सांगितलं, म्हणजे येशू ख्रिस्ताचे शिष्य, त्यांना सांगितलं याचं परिवर्तन कसं झालेलं आहे, याला प्रभूने कसं दर्शन दिलं, आणि हा किती बदललेला आहे, हा वेगळा आहे, आणि म्हणून कृपा करून याला संधी द्या, याच्याबद्दल दुसरा काही विचार मनात आणू नका, असं त्याने मुद्दामून जाऊन शिष्यांना सांगितलं. आणि पावलाला देखील प्रोत्साहन दिलं, तू जे करत आहेस ते करत राहा, चांगली गोष्ट आहे. त्याला प्रोत्साहन मिळाल्यामुळे प्रियांनो तो मंडळीमध्ये सामील होऊ शकला. मंडळीमध्ये सामील होऊ शकल्यामुळे प्रियांनो त्याला सेवा कार्य करता आलं. आणि सेवा कार्य फक्त त्या एका मंडळीपुरतंच न ठेवता तो प्रियांनो आशिया खंडामध्ये प्रियांनो संपूर्ण रीतीने सुवार्थ कार्य करता करता मंडळींची स्थापना झाली. मंडळांना पत्र लिहिलं, ती पत्र नवीन करारामध्ये आहेत प्रियांनो. जर बर्नबा नसता काहीच झालं नसतं. आणि पौल त्याच्या मायदेशी जाऊन बसला होता घरी. जर प्रेषितांचं पुस्तक तुम्ही नीट वाचलं, लोक त्याला झिडकारत होते, तो मायदेशी सायप्रस या ठिकाणी जाऊन शांत बसला होता. बर्नबा गेला, त्याला शोधून काढलं, त्याने परत एकदा मंडळांमध्ये त्याला घेऊन आला आणि त्याला उभं केलं. प्रोत्साहन फार महत्वाचं आहे प्रियांनो. प्रोत्साहन नसल्यामुळे लोक निराशे आहेत. कोणतंही कार्य प्रभूसाठी जे आपण करत आहोत त्याला प्रोत्साहनाची फार आवश्यकता आहे. होय, देवबापाचा आत्मा आहे, पण प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे. आम्ही म्हणत नाही प्रियांनो, सेवक या नात्याने तुम्ही आम्हाला सारखं बोलत राहा, सांगत राहा, छान छान पाळक साहेब, फार छान. नाही, आम्हाला नाही अपेक्षा त्याची. कारण काही वेळेला काय होतं, नुसतं छान छान म्हटलेलं मग आपल्याला समजतं काहीतरी, हा हरभऱ्याच्या झाडावर चढवतोय आपल्याला, आहे का ना, खूप छान हा पाळस चढवलं, हरभऱ्याच्या झाडावर चढवलं, ते असलं नकोय. प्रोत्साहन हे प्रियांनो असल्याशिवाय सेवा प्रभूची पुढं नेता येणार नाही. आणि म्हणून जो कोणी कार्य करत आहे, वाघमारे अंकल सुवार्ता सांगत आहे, बंधू आम्ही जर सुवार्ता सांगून मंडळ ग्रुप स्थापन करत आहे, प्रोत्साहन द्यायला पाहिजे. कालच्या दिवशी एक व्यक्ती आली आणि सांगितलं, आमच्या मंडळीमध्ये आम्हाला संडे स्कूलचं थोडंसं VBS घ्यायचं होतं, तुमच्याकडे काही मटेरियल आहे का. मला आनंद वाटला, अरे वा, अपेक्षा नव्हती त्यांच्याकडून जर काही ठिकाणी कार्य होत असेल. मी त्याला ताबडतोब काही गोष्टी दिल्या, घे बाबा VBS घे जाऊन, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्यात, VBSसाठी तुला महत्त्वाचं आहे. तो सेवक नाही आहे, तो आपल्या मंडळीचा पण नाही आहे, न्याहरींचाही नाही आहे तो, पण तो जे कार्य करत आहे ताबडतोब त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. नुसतं वा 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 छान छान पाठीवर हात ठेवून त्याला जा बाबा कर, त्याला काहीतरी देणं सुद्धा गरजेचं आहे. त्याला म्हटलं मी मटेरियल देतो तुला, आहे माझ्याकडे काही, घेऊन जा. प्रभूसाठी काहीतरी करतोय, त्याला द्या रे, काहीतरी द्या, बोला, त्याला शब्द द्या. प्रोत्साहन फार गरजेचं आहे. आपली ओळख आहे ती प्रियांनो, लक्षात घ्या, ती ओळख आहे. ख्रिस्ती या नात्याने माझी जबाबदारी सुद्धा आहे आणि माझी ओळख सुद्धा आहे. प्रीती करणं, जुळवून घेणं, प्रोत्साहन देणं. चौथा मुद्दा, कलसेकरास पत्र 3 अध्याय 16 वचन. वचन वाचा लवकर आणि शब्द ओळखा काय आहे तिथे. कलसेकरास पत्र 3 अध्याय 16 वचन. कोणी वाचेल?
येस, कोणता शब्द आहे? ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, परस्परास सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. कोणता शब्द आहे? आपली ओळख. येस, थोडं मोठ्याने बोला. परस्परा सर्व ज्ञानाने शिकवण द्या आणि व बोध पण करा. शिकवण पण द्या आणि बोध करा. आता मी जी यादी सांगते प्रियानो, याचा अर्थ नाही ह्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच एकाच व्यक्तीला सगळ्यात जमतील. जमल्या तर चांगलीच गोष्ट आहे, देवाची स्तुती असो. पण कमीत कमी यातल्या 1, 2, 3 काहीतरी आपल्यामध्ये दिसलं पाहिजे, आपली ओळख असली पाहिजे. आता सगळ्यांनाच प्रियानो कदाचित होणार नाही की परस्परा सर्व ज्ञानाने शिकवण द्या. तुम्ही जर शिकलेले आहात, अ आ इ ई वाचता येत आहे, तर याचा अर्थ तुम्हाला पवित्र शास्त्र वाचता येते. आणि जर पवित्र शास्त्र वाचता येतंय तर ते वाचून दुसऱ्यांना सांगणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे प्रियानो. तुम्हाला अंगठे बहाद्दर जर असताल, तुम्ही वाचताच येत नाही हो, मग आपण समजू शकतो ह्या मनुष्याला बायबलच वाचता येणार नाही, तर हा दुसऱ्यांना कसं सांगू शकणार आहे. पण लक्षात घ्या, ही परमेश्वराने दिलेली कृपा आहे की आज तुम्ही जर अंगठे बहाद्दर नाहीये, तुम्हाला जर लिहिता वाचता येत आहे, तर तुम्ही पवित्र शास्त्र वाचलं पण पाहिजे आणि इतरांना त्यामधून बोध करायला पाहिजे. सरळ साधं प्रियानो, सरळ साधं आहे. अहो, जे मंडळांच्या बाहेरचे लोक आहेत, मंडळांच्या बाहेरचे लोक म्हणजे ख्रिस्तीतर लोक, त्यांना जर लिहिता वाचता येत आहे, दुसरं काही ते कार्य करू शकत नाही, तर त्यातले कितीतरी लोकांनी प्रौढ शिक्षण प्रियानो केलेलं आहे. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना लिहिण्याचं, वाचण्याचं त्यांनी प्रियानो प्रोत्साहन दिलेलं आहे किंवा ते स्वतः कार्य करत आहेत. अरे, आजच्या काळामध्ये तू जीवन जगत आहे आणि तुला जर लिहिता वाचता येत नाही, तर मी तुला शिकवतो किंवा शिकवते. आज तुम्ही मंडळी म्हणून, या मंडळीमध्ये प्रियानो आपण ख्रिस्ती म्हणून जर आहोत, तर आपली जबाबदारी काय आहे की मला जर लिहिता वाचता येत आहे तर कृपा करून दुसऱ्या कोणाला तरी मी ते तरी शिकवावं. जो अडाणी आहे तो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देवबापाचं वचन जर मी रोज वाचत आहे, तर त्यामधून काही ना काहीतरी बोध दुसऱ्याला सुद्धा देणं गरजेचं. मी काय वाचलं आज, माझ्याशी देव काय बोलला, ते वचन मला दुसऱ्यांना सुद्धा सांगायचं आहे, मला बोलायचं आहे. आणि म्हणून तो तिथं म्हणत आहे कलसाईच्या मंडळीला, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. हो, ढेकर दिला आम्ही, भरपूर नाही, एवढं भरपूर झालं की ढेकर देत चाललोय आम्ही. काय उपयोग? पण ते जर भरपूर आहे, वर्षानुवर्ष आपण जर इथं आहोत, आपण शिकत आहोत, तर हे दुसऱ्यांना सुद्धा आपण कधी सांगणार जाऊन? लॉकडाऊन आहे पाळक साहेब, जाता येत नाही कोणाच्या घरी, भेटता येत नाही. हे डबडं दिलंय ना, वाजवायला दिलंय का डबडं? ह्या डबड्यातून बोलायचं, त्या डबड्यातून ऐकता येते. फोन करून सांगता येतं का नाही? व्हॉट्सॲप आहे, टायपिंग करता येतं का नाही? एखादं वचन टाका ना, एखादं वचन टाका. दुसरं काही जमलं नाही, बोध करा काहीतरी. मला आज हे वचन आवडलं, मला शिकायला मिळालं, मला प्रभू हे बोलला. नाही तुम्हाला बाहेरच्या लोकांना, तुम्ही तरी करा. आज कितीतरी लोक असे आहेत आपल्या ग्रुपवरती, काही टाकलं नाही, नुसतं बघतच राहायचं, नुसतं एक्सप्रेशन नाही, हसणं नाही, स्माइली नाही, काय नाही, असं पण नाही, काहीच नाही. काय करतात ग्रुपवर मला कळत नाही कधी कधी. कशासाठी हा ग्रुप आहे? प्रोत्साहन द्या, बोध करा, शिकवण द्या. कलसेच्या मंडळीला म्हणत आहे, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो,
परस्परा सर्व ज्ञानाने शिकवण द्या, बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. तुमचं गाणं गाऊन प्रियानो दुसऱ्याला प्रेरणा मिळेल. अरे हा गाणं गाऊ शकतो तर मी का नाही? अरे अशी व्यक्ती जर गाणं गाऊ शकते तर मी का नाही? अशा दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल. 2 दिवसापूर्वी रेव्हरंड कसबे प्रीतम यांना मासिक दिलं. मी मुंबईवरून येता येता त्यांना मासिक दिलं. एकूण एक पान माझ्यासमोरच बघितलं आणि माझ्यासमोर बाळासाहेब किती छान, अहो काय हे पण किती आवडलं, अरे हे किती छान, हे कुठं सापडलं तुम्हाला, अरे फोटो किती जुना आहे हा. एकूण एक पान, एकूण एक वाक्य सगळं पाहून ते म्हणत होतं. आणि सगळं बघून झाल्यावर बाळासाहेब मला तर प्रेरणा मिळाली की आमच्या इथल्या मंडळीचं, खोपोलीच्या मंडळीसुद्धा आम्ही काहीतरी स्मरणिका काढू. म्हटलं देवाची स्तुत्या, एकाला तरी प्रेरणा मिळाली काहीतरी. काही पाळक लोकांनी प्रतिक्रिया दिली, बाळासाहेब थँक्यू, फार सुंदर. आपल्या नाही प्रांतातल्या, बाहेरच्या प्रांतातल्या लोकांनी थँक्यू पाळकसाहेब, आम्हाला समजलं मिड महाराष्ट्र प्रांत कसं सुरू झाला. काही लोक म्हणाले आम्हाला समजलं तुमची मंडळी, म्हटलं माझी नाही, ही देवबापाची मंडळी आहे, ही मंडळी कशी सुरू झाली. माहीत नाही किती जणांनी आपल्यापैकी सुद्धा वाचलं. ताऱ्यांच्या गणनेतून मंडळीची स्थापना. सुरुवातीचे जे लोक होते, मकासरे, देसाई, केडगावमध्ये ख्रिसमसला फिरत होते. जिथं स्टार दिसेल भाऊ जाऊन भेटायचं त्यांना, जिथं स्टार दिसेल जाऊन भेटायचं त्यांना, प्रोत्साहन करायचं, या भक्ती आहे आपल्याकडे. मंदिर नाही, काय नाही, काय नाही. मग देसाईंच्या घरामध्ये तिथं चालली होती भक्ती. ताऱ्यांच्या गणनेतून मंडळीची स्थापना झाली. आज एवढं मोठं उभं राहिलं प्रियानो वास्तू. प्रेरणा मिळायला पाहिजे, बोध करायला पाहिजे प्रियानो. वचन ते सांगत आहे, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, परस्परा सर्व ज्ञानाने शिकवण द्या. सर्व ज्ञान वापरा, टेक्नॉलॉजी वापरा, शिकवण द्या, बोध पण करा. महत्त्वाची गोष्ट आहे प्रियानो, दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल. सो नंबर 1 प्रीती असणं गरजेचं आहे. नंबर 2 जुळवणूक करून घ्या. नंबर 3 प्रेरणा द्या. नंबर 4 बोध करा, शिकवण द्या आणि बोध करा. 5वा मुद्दा, गलती 6वा अध्याय 2रं वचन. गलतीकरासपत्र 6वा अध्याय 2रं वचन काय म्हणतं बघा प्रियानो. कोणी वाचा? गलतीकरासपत्र येस. काय करा आता? ओळख. एकमेकांची काय करा? ओजी व्हा, आहे का नाही? कशी ओजी व्हायची? ओझं कसं व्हायचं? दे बाबा, चर्चला चाललं, तुझं बायबल मी घेतो, माझं बायबल तू घे, असं काय ओझं व्हायलंय बाबा, आहे का नाही? तसलं आहे का? ओजी व्हा म्हणजे काय? ओझं वाहण्यासाठी आधी एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. समजून जर घेतलं तर त्यांच्या प्रियानो आपल्याला परिस्थितीला समजून येईल, यांचं काय ओझं आहे, दुःख आहे. प्रार्थनेमध्ये सुद्धा ओझं वाटून घेता येतं प्रियानो. गरजेचं नाही ते फिजिकली ओझंच वाहिलं पाहिजे. तुम्ही भाजीला चाललात का, मी पण येतो, चला तुमच्याबरोबर, तुमची पिशवी मी पण घेतो, तसलं ओझं नाही व्हायला सांगितलं. किराणा भरायला चाललंय, चला मी पण येतो, तसली मदत नाही सांगितलेली. ओझी व्हा म्हणत असताना तो म्हणत आहे, बंधुजनो, गलतीकरासपत्र 6वा अध्याय 1लं वचन. बंधुजनो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तुम्हीही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष द्या. एकमेकांची ओझी व्हा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. ख्रिस्ताने आपल्यासाठी ओझं वाहिलेलं आहे प्रियानो, वधस्तंभ आपल्यासाठी वाहिलेला आहे. त्याने प्रियानो आपल्या सगळ्यांचा विचार केला. ही पुढचे लोक, पुढची पिढी
येत्या दिवसांमध्ये माझ्या शिकवणीप्रमाणे वागणार आहेत, करणार आहेत, मला हे सहन करणं गरजेचं आहे. म्हणून तो वधस्तंभ व्हायला प्रियानो हातापायांमध्ये खीळ ठोकून घेतले, रक्त सांडलं, आपला प्राण दिला. आणि त्याचं स्मरण करण्यासाठी दर प्रियानो महिन्यातून एक दिवस आपण आठवण करतो, होय त्याने माझ्यासाठी किती ओझं वाहिलेलं आहे. एकमेकांची ओझी वाहत असताना प्रियानो आपण म्हणत आहोत एकमेकांचं दुःख वाटून घ्या. आणि खरं तर वाटून घेण्यासाठी मंडळीमध्ये येणं गरजेचं आहे. रविवारच्या दिवशी तुम्ही प्रार्थना विनंत्या सांगणं गरजेचं आहे. प्रार्थना विनंत्याबरोबर प्रियानो त्याच रीतीने आपण एकमेकांना वाटून ते सांगत असतो, याच्यासाठी प्रार्थना करा, त्याच्यासाठी प्रार्थना करा. दुःख जरी झालं प्रियानो, भयंकर अशी परिस्थिती घरामध्ये जरी ओढली, आपण मुद्दामून भेटायला जात असतो, फोन करून नाही भेटायला जमलं फोन करून बघत असतो प्रियानो. कशासाठी? दुःख वाटलं जातं प्रियानो. ज्यावेळेला तो मनुष्य त्या परिस्थितीमधून जात असतो त्यावेळेला प्रियानो जेवढे जास्त लोक तिथं भेट देतील त्या भेटीने काय होत असतं, त्या मनुष्याचं दुःख कमी होत जातं. कोणीतरी माझ्यासाठी प्रार्थना करत आहे, कोणाला तरी माझ्याबद्दल काळजी आहे, त्या मनुष्याला थोडा रिलीफ मिळतो मानसिक आणि आध्यात्मिक रीतीने. आपण तरी म्हटलं नाही भेटता आलं बाबा आम्ही प्रार्थना करू तुमच्यासाठी, त्या प्रार्थनेचं ओझं वाहणं प्रियानो गरजेचं आहे. नियमित रीतीने त्या व्यक्तीसाठी प्रार्थनेमध्ये आठवण. या गोष्टी प्रियानो आपली ओळख दाखवते, लक्षात घ्या. ह्या जबाबदाऱ्या आहेत आपल्या. मंडळी म्हणून जर आपण चर्च ऑफ द नॅझरेन भूषणनगरचे मी सभासद आहोत म्हणतो, मी ख्रिस्ती म्हणून जर म्हणत आहे, माझी ओळख काय आहे? मी मगाशी म्हटलं प्रियानो, मी ही जी यादी सांगत आहे या यादीमध्ये सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच जमतील असं नाही, पण कुठंतरी एक दोन तरी माझ्या आहेत का, की माझी ओळख म्हणून प्रियानो प्रीती करणारा व्यक्ती, प्रोत्साहन देणारा व्यक्ती, जुळून घेणारा व्यक्ती आहे हा, कुठंतरी बोध करणारा व्यक्ती आहे हा. अशी कुठंतरी टोपण नावं प्रियानो आपल्याबद्दल बोलली जातील का? बोलतात का लोक? आपली ओळख दुसऱ्यांना सांगत असताना ते सांगतात का, अरे हो तो आमचा प्रार्थनेशील व्यक्ती आहे, तो आमचा खरोखर एक चांगला सेवक आहे, सेविका आहे, अशी ओळख कोणी सांगतं का आपल्याबद्दल? या गोष्टी प्रियांना आपल्याला ओळख म्हणून देत असताना प्रीती नंबर 2, जुळून घेणारा नंबर 3, प्रोत्साहन देणारा नंबर 4, शिक्षण आणि बोध करणारा 5, ओझी वाहणारा. पटकन आपण 1-2 अजून गोष्टी पाहू, 2 किंवा 3 पाहूया प्रियांनो. ओळख म्हणून प्रियांनो भरपूर आहे. इफिस्करास पत्र 4था अध्याय 32 वचन. इफिस्करास पत्र 4था अध्याय 32 वचन. काय ओळख आहे? क्षमा करणं. फार सुंदर, गुड, शाबास मंडळी, गुड, व्हेरी नाईस. मी प्रोत्साहन देतो तुम्हाला. पण कशासाठी? एकमेकांना क्षमा करा. आता याच्यामध्ये फरक पण आहेत. क्षमा मागितली तर क्षमा करायला पाहिजे. क्षमा न मागताच जर तो डायरेक्ट तसाच वागत राहिला, क्षमा करत आहे आपण प्रियांनो, क्षमा करायला पाहिजे. आणि मी म्हणतो जर घराघरामध्ये जर आपण एकमेकांना क्षमा करत असू, घरात जर क्षमा केली एकमेकांना, तर जाऊन बाहेर प्रियांनो दुसऱ्यांना क्षमा करू. म्हणजे जर आमच्या घरामध्ये जर आम्ही एकमेकांना क्षमा करत असू हिडदुगीकर म्हणून, तर चर्च ऑफ द नॅझरीनचा भाग म्हणून, आम्ही सभासद म्हणून, हिडदुगीकर म्हणून जर आम्ही चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये आहे, तर असे दुसरे सुद्धा कुटुंब आहेत
त्यांना सुद्धा आम्ही क्षमा करू शकतो. जर आमच्यामध्ये जर क्षमा झाली तर ज्या मंडळीमध्ये आम्ही सभासद आहोत त्यांच्याकडून सुद्धा जर काही गोष्ट घडली तर आम्ही क्षमा करू आणि आम्हाला क्षमा मिळू शकते. जर मंडळीमध्ये आम्ही एकमेकांना क्षमा करू तर समाजाच्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा आमची ओळख लोकांना दिसून येईल की हे खरंच क्षमेशील व्यक्ती आहे. म्हणजे सुरुवातच आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकडून करणं गरजेचं आहे की देवा, मी तुझ्याकडे क्षमा मागतो, माझी क्षमा आधी तू कर, माझ्या अपराधांची चुकांची क्षमा कर. प्रभूच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो, म्हणून प्रियानो झाली क्षमा असं नाही, कबूल करणं गरजेचं आहे, देवाला सांगणं गरजेचं आहे. तोच पॅटर्न प्रियांनो सगळीकडे लागू होतो. लक्षात घ्या, जोपर्यंत मी किंवा स्वतः तुम्ही देवाकडे क्षमा मागत नाही, त्या कृतीबद्दल बोलत नाहीत, होय देवापा हे असंच मी केलं, माझ्याकडून झालं, मला क्षमा कर, मला नको होतं करायला ते. देवाला जर मी क्षमा मागत आहे तर त्याचा परिणाम घरामध्ये होणार आहे, ज्या कुटुंबामध्ये मी राहतो तिथं होणार आहे. त्या कुटुंबामध्ये प्रियानो क्षमेचं वातावरण तयार होईल. तिथं जर आम्ही एकमेकांना क्षमेचं वातावरणामध्ये जर एकमेकांना वाढवत असू तर ज्या मंडळीमध्ये आम्ही राहतो तिथं प्रियानो त्याचा परिणाम दिसणार आहे. मंडळीमध्ये परिणाम झाल्यावरती त्या मंडळी जिथं जिथे प्रियानो ते राहतात, काम करतात, तिथे सुद्धा बाहेरच्या लोकांमध्ये क्षमा आपण करायला तयार राहू. काही लोक क्षमा नाही करत, मागून कोणीतरी समोरचा व्यक्ती तुम्हाला क्षमा मागत आहे तरी ती व्यक्ती क्षमा करत नाही. इतकं प्रियानो कठीण अंतःकरण करून ठेवलेले काही लोकांनी. क्षमा मागितली त्या माणसाने पण तरी क्षमा करत नाही. हा, त्यांनी क्षमा मागितली पाहिजे एवढं पण निश्चित आहे, लक्षात घ्या, क्षमा मागितली पाहिजे. असं म्हणू नका की एखाद्या व्यक्तीने तुमच्यावरती काहीतरी कृती केली, वाईट केलं काहीतरी, आणि मग नंतर तुम्ही अबोला धरलेला आहे, तुम्ही काहीच करत नाही, बोलत नाही, चांगलं आहे, आणि कालांतराने मग तुम्ही म्हणता जाऊ दे मी क्षमा केली त्याला. अरे, त्या मनुष्याने तुला पण क्षमा मागितली नाही आणि तू स्वतःहून कसं काय म्हणत आहे जाऊ दे क्षमा केली? बरं, तू क्षमा केलीस त्याला, पण त्याला ते कळलं का की तू क्षमा केली म्हणून? तू बसल्या ठिकाणी म्हणतो जाऊ दे मी क्षमा केली त्याला. अरे पण ती कृतीमध्ये सुद्धा दाखव ना. त्या मनुष्याने सुद्धा क्षमा मागायला पाहिजे का नाही? क्षमेच्या ह्या गोष्टी लक्षात घ्या प्रियानो. एखाद्याने क्षमा मागितली तर खात्रीने त्याला द्या, क्षमा करा. आणि तेच वचन प्रियानो आपल्याला या ठिकाणी म्हणत आहे. इफिस 4 प्रियानो 32 मध्ये पाऊल इफिसच्या मंडळीला सांगत आहे, तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला क्षमा केली. पहिली गोष्ट तुम्हाला क्षमा केली त्याने, मग तो म्हणते तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. आणि कदाचित काही लोक रोज म्हणत असतील, आहे का नाही? असं कुठं म्हणता तुम्ही रोज? प्रभूच्या प्रार्थनेमध्ये काय म्हणता? जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केलेली आहे तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. नुसतं बोलून नाही उपयोग प्रियानो. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, एखाद्याने तुमच्यावर कृती केलेली आहे त्याला तुम्ही क्षमा करता, पण दुसऱ्या बाजूला एक गोष्ट आहे की आपण सुद्धा काहीतरी केलेलं आहे, त्याची सुद्धा ताबडतोब त्या मनुष्याला क्षमा मागणं गरजेचं आहे. काही वेळेला रोज उठणं बसणं असतं आणि मग काहीतरी कृती घडते आणि मग त्याच्यानंतर थोडंसं अबोला होतो किंवा काय, आणि नंतर मग परत एकदा दैनंदिन व्यवहारामध्ये ते सुरळीत होऊन जातं. पण तो विषय हाताळलाच गेला नाही, तो विषय हाताळलाच गेला नाही, त्याच्याबद्दल बोललंच गेलं नाही. ती गाठ दोघांच्या मनामध्ये तशीच राहिलेली. त्याला क्षमा नाही म्हणत की होय आम्ही तर बोलतो एकमेकांबरोबर, आमचं तर उठणं बसणं रोज चाललंय. अरे पण तो विषय हाताळला का? त्या गाठी तशाच आहेत ना. त्याच्याही अंतःकरणात आहे, तुझ्या हाताकडे, आणि तुझ्याकडून जर ते घडलेलं आहे तुला त्याची क्षमा मागणं गरजेचं. आपण नेहमी दुसऱ्यांनाच दोष देत असतो प्रियांनो, त्याच्याकडूनच ते घडलं, माझ्याकडून नाही.
सो आपण किती गोष्टी पाहिल्या प्रियानो. आपली ओळख काय आहे? प्रीती नंबर 1, नंबर 2 जुळून घेणे, नंबर 3 प्रोत्साहन करणे, नंबर 4 शिक्षण आणि बोध, नंबर 5 ओझी भाणं, नंबर 6 क्षमा करणं. एक शेवटचं वचन वाचू प्रियानो आपण. फिलिप्पी 1:27. फिलिप्पीकरास पत्र 1 अध्याय 27 वचन. ओके, थँक्यू. काय वचन आहे? कोणता शब्द आहे? ओळख. काय ओळख आहे प्रियानो? सांगावे ते इतकेच फिलिप्पीच्या मंडळीला पाहून म्हणतोय, ख्रिस्ताच्या सुवार्ते शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हाला भेटेल किंवा तुमच्याकडे आलो नाही तरी तुमच्या संबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की तुम्ही एक जीवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर रहा. सुवार्तेच्या कार्यासाठी लढत राहा. एकत्र येऊन सेवा कार्य करा. वेगवेगळ्या रीतीने करू नका. जाऊ द्या, कोणी मला साथ देत नाही, मी कशाला मग हे करावं, काय तो व्यक्ती असंच आहे ती व्यक्ती तसंच आहे, माझं मीच करतो, असं म्हणू नका. एकत्र या. पाऊल म्हणत आहे, मी तुमच्याकडे आलो तर ठीक, नाही आलो तरी माझ्या कानावर असं ऐकायला पाहिजे की फिलिप्पीची मंडळी सगळी एकत्र झालेली आहेत आणि सुवार्ता कार्यासाठी लढत आहेत. सुवार्ता कार्यासाठी लढायला लागतंय प्रियांनो. सुवार्ता सहजासहजी होत नाही. जसजसे दिवस प्रियांनो पुढे चाललेले आहेत, ही परिस्थिती अजून कठीण होत जाणार आहे आणि म्हणून एकट्या माणसाने हे कार्य करणं शक्य होत नाही. त्याला दुसऱ्याचा सपोर्ट फार गरजेचा आहे. फिलिप्पीच्या मंडळीला तो म्हणत आहे, तुम्ही सगळे एकत्र लढत आहात सुवार्ता कार्यासाठी. जसं आता वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो आपण मंडळीमध्ये उपक्रम काढतो. मग काही वेळेला आर्थिक रीतीने मी म्हणत असतो की बाबा तुमची मदत आवश्यक आहे आणि तुम्ही देत आलात सगळेजण. एखाद्या वेळेला आपण कार्यक्रमासाठी प्रियांनो म्हणत असतो की बाबा सगळ्यांचा सहभाग असणं गरजेचं आहे, मग तुम्ही करत असतात प्रियांनो एकत्र त्या कार्यासाठी. तसं सुवार्तेच्या कार्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. त्यावेळेला प्रियांनो जगामध्ये सुवार्ता सगळीकडे सांगितली जाईल. असं एका मंडळीने जर केलं, दुसऱ्या मंडळीने जर केलं, तिसऱ्या मंडळीने केलं, सगळ्या मंडळातल्या लोकांनी एकत्र सुवार्तेसाठी जर लढायला लागले तर त्या काळामध्ये त्या पिढीमधल्या लोकांना सगळ्यांना सुवार्ता एकदम समजेल आणि सगळ्यांना जर एकदम समजली तर ख्रिस्ताचं येणं लवकर होणार आहे. आपण एकत्र लढत नाही. मंडळी म्हणून आपण आहोत, पण कुठंतरी 1-2 जणच लढत असतात. मग आपल्या मंडळीमधून 1-2 जण आहेत, दुसऱ्या मंडळीमधून एकच आहे, तिसऱ्या मंडळीमधून कोणच नाही, चौथ्या मंडळीमधून पण कोणच नाही, 5वी एक मंडळी आहे. सगळीकडे अशा मंडळी आहेत. लोक निवांत चाललेले आहेत सगळे. पण सगळेजण सुवार्ते कार्यासाठी एकत्र लढले. सगळ्या मंडळांनी जर ठरवलं की होय आम्ही सगळे सुवार्तेसाठी एकत्र 1 दिवस काढणार किंवा 1 आठवडाभर आम्ही करणार किंवा 1 महिना आम्ही हे करणार, लढत राहू आम्ही सुवार्तेसाठी. आपल्या मंडळीने ठरवलं, दुसरी एक मंडळी ठरवेल, तिसरी मंडळी ठरवेल आणि त्या पिढीमधल्या सर्व लोकांना, आजूबाजूच्या लोकांना सुवार्ता एकदम समजायला मिळेल. ख्रिस्ताचं आगमन लगेचच होईल प्रेम. कारण येशू ख्रिस्त म्हणत आहे, जोपर्यंत सगळ्यांना सुवार्ता समजत नाही माझं येणं लवकर होणार नाही. मग असं करत पिढ्यानपिढ्या चाललेल्या आहेत प्रियांनो, मरण पावत आहेत लोक आणि येशू ख्रिस्ताचं येणं लांब लांब चाललेलं आहे. त्याच्यासाठी देवबापाने माणसाला बुद्धी दिली, टेक्नॉलॉजी दिलेली आहे, कम्प्युटर दिलं आहे, व्हॉट्सॲप दिलं आहे की त्याच्याद्वारे लिंक्स पाठवतील, कोणीतरी ते ताबडतोब एकत्र काढतील आणि वाचतील. पूर्वीच्या काळी सुवार्ता पावलाच्या काळामध्ये व्हॉट्सॲप नव्हतं प्रियांनो, फेसबुक नव्हतं, इन्स्टा नव्हतं, ट्विटर नव्हतं की जिथं प्रियांनो ते लोक टाकू शकत होते आणि सगळ्या जगाला एकदम समजत होतं. आता ही माध्यमं अशी आहेत की त्याचा वापर करून एका वेळेला सगळीकडे सांगितली जाऊ शकते आणि ख्रिस्ताचं आगमन लगेचच होऊ शकतं. इन्स्टंट.
ते होत नाही आहे प्रिया, होत नाही आहे. लढावं लागतं याच्यासाठी, प्रार्थनेमध्ये लढावं लागत आहे. जे प्रियानो सुवार्थ सांगतात त्यांचं पाठबळ होणं गरजेचं आहे, त्यांच्या बरोबर जाणं गरजेचं आहे. मग प्रियानो कार्य होणार आहे. आणि फिलिप्पीच्या मंडळीला म्हणून तो प्रियानो त्या ठिकाणी सांगत आहे. फिलिप्पी 1:27 सांगावायचे इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. पहिली गोष्ट, तुमचं स्वतःचंच आचरण असं असू द्या की बाकीच्यांना पण म्हणायला पाहिजे, अरे हा वेगळाच व्यक्ती आहे, आमच्यातला नाही हा, ह्याचं विचारसरणी वेगळीच आहे. आणि मग तो पुढं म्हणत आहे, मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही तरी तुमच्या संबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की तुम्ही एक जीवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एक चित्ताने स्थिर राहता. कारण स्थिर राहणं पण गरजेचं आहे. एकत्र लढत असताना छळ पण होईल, त्रासदायक गोष्टी होतील. स्थिर राहा. भयंकर अशा परिस्थितीला जावं लागेल, एकमेकांना सपोर्ट करा. आज आपली ओळख काय प्रियानो? चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये माझं नाव आहे, माझ्या कुटुंबाचं नाव आहे, पण त्याच्यासमोर जर टोपण नाव किंवा काहीतरी दुसरं विशेषण लिहायचं असेल, कोणतं विशेषण लागलं जाईल? काय म्हणून लिहिलं जाईल? स्वर्गामध्ये देव सुद्धा माझ्याकडे बघत असताना काय म्हणून बघत आहे? प्रश्न विचारणं गरजेचे प्रियानो. आज ही वेगवेगळे लोक मगाशी आपण वाचले, ज्यांची नावं आपल्याला कठीण वाटली, वाचायला कठीण वाटली ही नावं, आळीपाळीचं वाचन वाच असतं, पण तरी त्यांची नावं लिहिण्यात आलेली आहेत, कारण त्यांनी काही ना काहीतरी विशेष कार्य केलेलं आहे. की ज्या गोष्टीमुळं पाऊल पत्र लिहित असताना, रोमच्या मंडळीतल्या त्या लोकांचं पत्र लिहित असताना नाव लिहून सांगत आहे, नाव लिहून सांगत आहे, याला सलाम सांगा, त्याला सलाम सांगा. अहो तो माझ्याबरोबर सहकारी होता, आई समान होता, माझा सेवक आहे, त्याने कितीतरी गोष्टी अशासाठी केला, त्याला सलाम सांगा. आपल्याबद्दल काय म्हटलं जाईल सलाम सांगत असताना? काय ओळख आहे? चांगली आहे का वाईट आहे? वाईट तर नसणार, पण चांगली सुद्धा नसणार, अशी पण शक्यता असू शकते. काही लोकांची चांगली असू शकते, उत्तम एकदम, पण माणसाच्या दृष्टिकोनातून विचार करून देव माझ्याकडे कसा बघत आहे? देव माझ्यासाठी आज त्याच्या पुस्तकामध्ये, जीवनाच्या पुस्तकात कसं नाव लिहिणार आहे? स्वर्गात गेल्यानंतर माझं नाव घेताना कसं बोलणार आहे तो? एखाद्या राजकीय माणसाचं ओळख करून देताना किंवा एखाद्या महाराज दरबारामध्ये येत असताना, तुम्हाला माहिती आहे का, तिथं त्या राजाच्या एंट्रीच्या आधी एक घोषणा केली जाते, आहे ना? बा अदब, बा मुरायदा, होशियार, आणि मग त्या माणसाचं नाव काहीतरी घेतलं जातं, आहे का नाही? आता वेगवेगळे समाजातले लोक त्यांच्या पुढाऱ्यांची नावं घेत असताना भरपूर काही आधी बोलत राहतात आणि मग त्यांचं नाव घेतात. स्वर्गामध्ये होणार आहे प्रिया. अशी व्यक्ती या चर्चमधून त्यांनी हे असं कार्य केलेलं आहे, आणि त्या व्यक्तीने एवढं मोठं देवबापाच्या राज्यासाठी मंडळीतल्या लोकांना म्हणा किंवा बाकीच्यांना मदत केलेली आहे. अशी व्यक्ती ती म्हणजे स्वागत करा, आणि देवदूत तिथं येऊन प्रियानो त्याचं गौरव कर, त्याला मुकुट घालतील. तिथं संडे स्कूलला कधी कधी बक्षीस तसं वाटलं जातं नाही का, अभिज्ञ फ्रँकलिन तसं मुकुट दिलं जाणार आहे का? नाही, तसं नाही होणार. काहीतरी विशेष बोललं जाणार आहे. काय विशेष आहे माझं? मग विचार करा प्रियानो, प्रार्थना करूया. प्रभू, आज आम्ही तुझे आभार मानतो या वचनासाठी. आम्ही धन्यवाद देतो. सगळ्यात विशेष नाव म्हणजे प्रभू ख्रिस्ती म्हणून आम्हाला तू दिलेला आहे, कारण आम्ही येशू ख्रिस्ताचे संपूर्ण रीतीने अनुयायी आहोत.
आम्ही त्याचे अनुकरण करणारे आहोत, अनुयायी आहोत. म्हणूनच प्रभू आम्ही समाधान मानू नये, तर आम्ही देखील प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे खरोखर आज वेगवेगळ्या रीतीने आम्ही जे शब्द जबाबदारी म्हणून प्रभू पाहिलेले आहे, आज ते देखील आमच्यासाठी खरोखर लावले जातील असं होऊ दे प्रभू. आज प्रत्येकाने प्रभू आपलं अंतःकरण, आपलं जीवन हे पडताळून पाहावं. या दिवसांमध्ये आम्ही खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची वाट पाहत आहोत. आम्हा प्रत्येकाकडे खात्रीने वेळ फार कमी आहे, परंतु जो काही वेळ आम्हाला दिलेला आहेस प्रभू, त्यामध्ये आम्ही तुझं गौरव करावं, तुझी सेवा करावी. ख्रिस्ती या नात्याने आम्हा प्रत्येकाला याजक म्हणून प्रभू तू नेमलेला आहे. याजकासारखी सेवा प्रभू आमची प्रत्येकाची असावी. आणि खरोखर स्वर्गामध्ये ज्या वेळेला प्रभू आमचं स्वागत करण्यात येईल, त्यावेळेला प्रभू आम्ही खरोखर आनंदाने प्रभू तुझ्या समोर यावं. हर्षभरीत तुला देखील वाटावं की ही व्यक्ती खरोखर भूतलावर जाऊन किती सुंदर कार्य केलेलं आहे. ये प्रभू, कदाचित जगातल्या या सर्व रहाटणीमध्ये प्रभू आम्हाला कुठलंही स्थान नसेल, आम्ही क्षुल्लक असू, आम्ही कोणीच नाही प्रभू, परंतु तुझ्या दृष्टीने आम्ही सर्वजण मौल्यवान आहोत. कारण प्रभू तू आम्हा प्रत्येकासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर पाठवलंस, की ज्याने आपल्या पापांसाठी खरोखर आम्हा सगळ्यांच्या पापांसाठी स्वतःचा प्राण, रक्त त्याने सांडलेला आहे. ये प्रभू, आज प्रभू येशू ख्रिस्ताच्याच नावामध्ये आम्ही जे वचन वाचून समजून घेत आहोत, आज इथं उपस्थित असलेल्या तुझ्या या प्रिय मंडळीला धैर्य दे, शक्ती दे, सामर्थ्य दे. आणि खरोखर एक विशेष नाव प्रभू परमेश्वरा प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक कुटुंबाचं, प्रत्येक मंडळीचं प्रभू अशा रीतीने ते घेतलं जाईल की खरोखर त्यामधून तुझा आणि तुझा गौरव होऊ दे. प्रभू कुठल्या सेवकाचं नाही, अधिकाऱ्याचं नाही, संस्थेचं नाही, तर प्रभू तुझं नाव उंचवलं जावं. ये प्रभू, आज म्हणून इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाने जे आपल्या अंतःकरणात ठरवलेलं आहे त्याप्रमाणे प्रभू त्यांच्या अंतःकरणात तुझ्या पवित्र आत्म्याशी हितगुज कर. आणि प्रभू येत्या दिवसांमध्ये सेवा कार्यात अधिक ते बलशाली आणि प्रभावशाली होतील असं तू होते. ये प्रभू, इथून पुढे प्रभू परमेश्वर आम्ही सर्वजण विभक्त होत असताना तुझी कृपा दया आमच्यावर सदैव असू दे. सुखरूप आणलंस, सुखरूप घेऊन जा प्रभू. पुन्हा एकदा आमचं एकत्र येणं आशीर्वादाचं कर. येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तो एक बापा. आपण उभे राहूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर समाजते, जसे आमचे ऋणी असून सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास पटपण सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर असो. आमेन. खाली बसूया प्रियानो. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम. सर्व बदलती तरी येशू सारखा.